आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी मनसे आक्रमक 48 तासांचा अल्टिमेटम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जत तालुका शाखेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। जत तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, चोरीच्या घटना आणि अवैध धंद्याबाबत कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत जत पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांची तातडीने बदली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जत तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांना निवेदन देण्यात आले। जत तालुक्यात विविध प्रश्नांवर नागरिक व सामाजिक संघटनांकडून आंदोलने केली जात असताना आंदोलकांशी पोलिसांकडून योग्य पद्धतीने संवाद साधला जात नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या नागरिकांशी संयमाने व कायदेशीर पद्धतीने वागणे आवश्यक असून पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी करण्यात आली। तालुक्यातील गुन्हेगारी, चोरी तसेच अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कारवाई करण्याची आवश्यकता असताना पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांची तातडीने बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालय अथवा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड, सिद्धप्पा खांडेकर, बंडखोर सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तुकाराम डप्पिन तसेच कृष्णा बामणे, शिवानंद कराजणगी, संतोष गुगेहाळ, विलास तेली, राजकुमार तेली यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। आता मनसेच्या या मागणीवर पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे जत तालुक्याचे लक्ष लागले आहे। जत तालुक्यामध्ये दिनांक 27/8/2026 रोजी जतमधील सर्वपक्षीय आंदोलन करत असताना सदरचे आंदोलन हे जत तालुक्यातील नागरिकांच्या विविध पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी, येथील शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न मांडण्यासाठी जतमधील नेते मंडळीने चांगल्या प्रकारे आंदोलनाची तयारी करून योग्य व शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना आज पोलिसांनी ह्या आंदोलनाला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। केवळ पोलीस प्रशासनाची भूमिका जनतेविषयी कशी असली पाहिजे हे पोलीस भान न ठेवता ब्रिटिशांच्या कार्यपद्धतीनुसार हे पोलीस वागत आहेत। आज ह्या पोलिसांची गरज लोकशाही गाडा हाकण्यासाठी नसून आज गुन्हेगारीला चालना देणे तसेच अवैध मार्गाने संपत्ती कमवण्याच्या दृष्टिकोनातून आज पोलीस खाते किंवा पोलिसांची वाटचाल आज चालू आहे। एकंदरीतच हे जे विषय आहेत हे असे विषय लोकांच्या दृष्टिकोनातून घातक असल्याचं समजलं जातं आहे। तरी ह्याचा बंदोबस्त विभागीय चौकशी करून तातडीनं पोलीस खात्याचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आम्ही आज DYSP यांना निवेदन सादर केलेलं आहे। प्रांतांना सुद्धा निवेदन सादर केलेलं आहे। कारण एकंदरीतच पोलीस हा समाजसेवक न बनता गुन्हेगारी प्रवृत्तीकडे प्रत्यक्षरित्या चाललेला आहे। त्याच्यासाठी गृह विभागाने चौकशी करून तातडीनं त्यामध्ये दोषी अधिकाऱ्यांच्या वरती निलंबनाची कारवाई करावी ही जत तालुक्याच्या वतीनं, मनसेच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।